अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे की जिने आजपर्यंत क्षमा केली नाही आहे किंवा जिने आजपर्यंत कोणाची क्षमा मागितली नाही आहे. फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा. जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक धडा आपण शिकतो, तो म्हणजे क्षमा. एखादी गोष्ट करत असताना आपल्याकडून काही चुका घडल्या तर आपल्याला नक्कीच आपल्या मनाला ती गोष्ट खात राहते आणि आपल्याला असं वाटतं की ज्याच्यासाठी आपण हे करत होतो किंवा यामुळे जी व्यक्ती दुखावली गेली आहे तिच्याकडून आपल्या चुकीबद्दल आपण माफी मागावी. कधीकधी आपण आयुष्य जगत असताना अनइंटेन्शनली आपल्याकडून एखादी व्यक्ती दुखावली जाते. एखाद्या व्यक्तीला आपलं वागणं खटकल्यासारखं होतं आणि त्यातून सुरुवात होते ती म्हणजे इमोशनल वुंड, इमोशनल हर्ट. ही फिलिंग, ही इमोशनल हर्टची फिलिंग सगळेजण अनुभवतात आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हळूहळू हे इमोशनल जे पेन आहे ते कमी कमी होत जातं, त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते. मात्र बऱ्याच केसेसमध्ये जर हे इमोशनल पेन खूप जास्त असेल तर त्याचा जो स्कार आहे, त्याचे जे व्रण आहेत, तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या बिहेवियरमध्ये खूप जास्त चेंज करून जातो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भरपूर मोठा इमोशनल प्रॉब्लेम झाला आहे, भरपूर मोठा रिलेशनशिप प्रॉब्लेम झाला आहे आणि ज्यामध्ये ती रिलेशनशिप ब्रेक झाली आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला मनामध्ये ज्या फिलिंग्स निर्माण होतील त्याच्यातली वन ऑफ द फिलिंग असेल ती म्हणजे हर्ट. आणि या हर्ट फिलिंगमुळे नेक्स्ट टाईम कुठल्याही रिलेशनशिपमध्ये येण्याआधी, कुठल्याही चांगल्या व्यक्तीला भेटल्यानंतर या व्यक्तीला कायमच असं वाटत राहील की मी यावर विश्वास ठेवू का नको, या चांगल्या व्यक्तीसाठी मी पुन्हा चांगुलपणा दाखवू का नको. आणि ही जी फिलिंग आपल्याला आपल्या स्वभावात चेंज करून जाणारी आहे ती लॅक ऑफ फॉरगिव्हनेसची फिलिंग आहे.